Hi friends, I am Prashant Mohod. Dear friends, all of you in that I have been starting grammar series, and 2 days before I uploaded the first part of voice, and today we are going to learn the second part of voice. मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत की हा जो सेकंड पार्ट बघणार आहोत व्हॉइसचा. आपण आणि एक लक्षात ठेवा की सर्वांनी तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे की विदाउट टेन्स, आजही आपण तेच बघणार आहोत. विदाउट टेन्सने आपण काय केलेलं होतं की एकदम इझिली पद्धतीने, म्हणजे जनरली काय होते शिकवताना की पहिले सिंपल प्रेझेंट, मग सिंपल पास्ट, नंतर सिंपल फ्युचर, मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, अशा पद्धतीने व्हॉइस घेतले जाते 6-7-8 दिवस. पण आपण काय केलं की एकाच याच्यामध्ये सर्व स्ट्रक्चर घेऊन आपण फर्स्ट व्हिडिओ बघितला होता आणि एकदम इझिली व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस या टर्म्स देखील बघितल्या होत्या. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की एकदम इझिली, म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये बघितलं होतं आपण की सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट जर असेल तर त्याचं व्हॉइस कसं चेंज करायचं. आज जर समजा मोठे सेंटेन्सेस जर असेल, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि त्यानंतर अदर वर्ड्स किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर कसं व्हॉइस चेंज करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लेट गेट स्टार्ट द व्हिडिओ. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुमच्या व्हॉइसच्या एक एक कॉन्सेप्ट जे आहे त्या या व्हिडिओने क्लिअर होतील. येस, बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आपण बघितलं होतं की स्ट्रक्चर बघितले होते. 8 स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. तर पुन्हा एकदा काय करूया, रिवाइज करूया, म्हणजे टेन्सची आपल्याला गरज पडणार नाही. बघा, फर्स्ट आहे V1. जर समजा सेंटेन्स मध्ये V1 जर आलं असेल तर काय करायचं आपल्याला व्हॉइस मध्ये, एम, इज, आर प्लस V3. क्लिअर. सेंटेन्स मध्ये V1 आलं असेल काय करायचं आहे, एम, इज, आर प्लस V3. जर समजा सेंटेन्स मध्ये V2 आलं असेल तर काय करायचं आपल्याला, वॉज, वर प्लस V3. क्लिअर. नंतर थर्ड आहे शेल ऑब्लिक विल प्लस V1. जर समजा सेंटेन्स मध्ये शेल ऑब्लिक विल प्लस V1 असेल तर सेंटेन्स मध्ये काय करायचं आपल्याला, शेल विल जसं तसं घ्यायचं, नंतर घ्यायचं आहे बी आणि V3. बघा, पॅसिव्हचं एक वैशिष्ट्य आहे, तीनही याच्यामध्ये बघा, म्हणजे आपण बघितले V1 असेल तर अमिझा प्लस V3, V2 असेल तर वॉज वर प्लस V3 आणि शेल ऑब्लिक विल प्लस V1 असेल शेल विल जसं तसं घ्यायचं, नंतर प्लस V1, सॉरी प्लस बी, लास्ट मध्ये V3. तीनही याच्यामध्ये काय आलेलं आहे, V3 आलेलं आहे. ओके. नेक्स्ट बघा, अमिझार प्लस VM प्लस ING आपण बघितलं होतं. स्ट्रक्चर आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. पण या स्ट्रक्चरचा यूज करून आपल्याला सेंटेन्सेस करायचे आहे. अमिझार प्लस VM प्लस ING असेल तर अमिझार जसं तसं घ्या. येस. आणि वर्बला ING लागलं म्हणजे काय घ्यायचं आहे, बीइंग. बघा, बीइंगला अंडरलाईन केलेली आहे, अमिझार प्लस बीइंग प्लस V3. तोच अमिझारचा ग्रुप, तसंच वॉजवरचा ग्रुप. वॉजवर प्लस VM प्लस ING असेल तर काय करायचं आपल्याला, वॉजवर जसं तसं घ्यायचं. B1 ला ING लागलं म्हणजे काय घ्यायचं आहे, बीइंग घ्यायचं आहे प्लस V3. ओके. आणि नेक्स्ट आहे 6, 7 आणि 8. याच्यामध्ये तर व्हॉइस सारखं सोपी नाही. बघा, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला V3 जे आहे माहिती असणं आवश्यक आहे. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल माहिती असणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला पास्ट पार्टिसिपल माहिती नसेल तरी चालेल. फक्त एकच वर्ड घ्यायचा आहे, तो म्हणजे बीन. बघा, हॅव, हॅज प्लस V3 हे 6, 7 आणि 8चं वैशिष्ट्यच आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, हॅव ऑब्लिक हॅज प्लस बिन प्लस V3. आणि नंतर आहे 7 हॅड प्लस V3. याच्यामध्ये तर काही चॉईसच नाही. बघा, 6 मध्ये तरी होतं हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं सब्जेक्ट नुसार. याच्यात एकदम सिंपल केलेलं आहे. काय केलेलं आहे, हॅड आहे, हॅड आलं म्हणजेच काय करायचं तुम्हाला, फक्त बिन घ्यायचं आहे, हॅड प्लस बिन प्लस V3. आणि लास्ट मध्ये शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3. शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 जर असेल तर काय करायचं आपल्याला, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बिन प्लस V3. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. हे बघा, हे जे 8 स्ट्रक्चर आहे ना, तुम्ही व्हिडिओ पॉज करा. डिअर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून काय करा, हे जे सर्वच्या सर्व जे जेवढेही तुम्हाला काय दिलेले आहे, हे जे स्ट्रक्चर दिलेले आहे ते स्ट्रक्चर तुमच्या कॉपीमध्ये नोट करा. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की जर समजा आपल्याला व्हॉइस जे आहे
व्हॉइस चेंज करत असताना तुम्हाला 3 स्टेप्स फॉलो करायचे आहे. यू हॅव टू फॉलो 3 स्टेप्स. बघा, आपल्याला व्हॉइस करायचं आहे. येस, व्हॉइस करत असताना तुम्हाला 3 स्टेप करायची आहे. फर्स्ट स्टेप जी आहे ती एकदम इझी आहे. जर समजा जेही तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असेल, त्या सेंटेन्सला तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे किंवा आयडेंटिफाय करायचं आहे. कशामध्ये? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट मध्ये. जेही सेंटेन्स दिलेलं असेल, पहिले सब्जेक्ट बघा त्या सेंटेन्स मध्ये, वर्ब बघा आणि ऑब्जेक्ट बघा. ही फर्स्ट स्टेप. ओके. सेकंड स्टेप दिलेली आहे, तुम्हाला काय करायचं आहे की जो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असतो त्याला काय करायचं, आपल्याला रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट येईल आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट येईल. सेकंड मेथड. आणि आता आपण जे समजा 8ही स्ट्रक्चर बघितले, बरोबर आहे, ते स्ट्रक्चर आपल्याला फॉलो करायचे. म्हणजे वर्बला आयडेंटिफाय करायचं. तिसरी जी स्टेप आहे, वर्बला आयडेंटिफाय करायचं आणि जे स्ट्रक्चर सांगितले तुम्हाला ते स्ट्रक्चर तुम्ही फॉलो करा. येस, या 3 स्टेपने आपल्याला जायचं आहे. कुठलाही सेंटेन्स जे आहे ते आपण या 3 स्टेपने पूर्ण करणार आहोत. तीनही स्टेप तुमच्या लक्षात राहतील, एकदम इझी. पहिले दिलेलं सेंटेन्स डिवाइड करा, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट मध्ये. क्लिअर. सेकंड मध्ये काय करायचंय तुम्हाला, जो सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहे त्याची काय होईल, अदला बदल होईल, रिप्लेस करायचं आपल्याला. आणि थर्ड, जे 8ही स्ट्रक्चर आपण आता बघितले होते ते तुम्हाला काय करायचे आहे, फॉलो करायचे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके. येस. सी नेक्स्ट आपण सेंटेन्स बघूया. पण आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरी देखील बघणार आहोत. जर समजा सेंटेन्स मध्ये मॉडेल जर आले असेल तर त्याचे देखील चेंजेस कसे करायचे ते आपल्याला बघायचं आहे. शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये टिकून राहा आणि एकदम व्हॉइसच्या कॉन्सेप्ट पूर्ण करा. येस. ही गेव मी अ चॉकलेट. बघा सेंटेन्स. आता या सेंटेन्स मध्ये आपल्याला करायचं आहे चेंज द व्हॉइस. बघा, ही गेव मी अ चॉकलेट, चेंज द व्हॉइस. बघा मित्रांनो, तुम्हाला 3 स्टेप सांगितल्या होत्या. पहिली स्टेप कोणती होती, आपल्याला सेंटेन्सला आयडेंटिफाय, या सेंटेन्स मध्ये आयडेंटिफाय करायचं आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. बघा या सेंटेन्स मध्ये, येस, ही काय आहे, सब्जेक्ट. व्हेरी गुड. ओके. येस. वर्ब, गेव वर्ब, अँड देन मी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. इथे मी जे आहे ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि अ चॉकलेट काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बघा या सेंटेन्स मध्ये आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलं आपण. ही काय झालं, सब्जेक्ट. V2 काय आहे, वर्ब. मी काय झालं, ऑब्जेक्ट. आणि चॉकलेट काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता हे सेंटेन्स आपल्याला करायचं आहे. बघा, आपल्याला पहिले बघायचं आहे की चेंज द व्हॉइस. म्हणजे व्हॉइसचे किती प्रकार आहे, 2. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे पहिले तुम्हाला दिलेलं सेंटेन्स बघावं लागेल, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस. या सेंटेन्स मध्ये बघा काय आलेलं आहे, V2 आलेलं आहे. तसंही आपण बघितलं होतं, इफ वेन सब्जेक्ट परफॉर्म द ऍक्शन अँड ऑब्जेक्ट रिसीव्ह इट, इट्स कॉल्ड ऍक्टिव्ह व्हॉइस. बघा इथे सब्जेक्ट ऍक्शन परफॉर्म करत आहे. किंवा दुसरी तुम्हाला पद्धत सांगितली होती, बघा इथे गेव काय आलं, V2 आलाय. V2 काय आहे, बघा V2 आपल्या स्ट्रक्चर मध्ये बघितलं होतं आपण. V2 जर असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. सिंपल. आता आपली पहिली स्टेप आपण केली, सेंटेन्सला डिवाइड केलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट यांची अदलाबदल करायची आहे. सेकंड स्टेप फॉलो करायची आहे, तर ती आपण सेकंड स्टेप फॉलो करू. येस. बघा, मी आपण बघितलं होतं की जर सब्जेक्ट मध्ये आय असेल तर ऑब्जेक्ट मध्ये आपण मी करतो. इकडे काय आलेलं आहे, मी आलेला आहे, तर त्याचा काय करावं लागेल आपल्याला, आय. क्लिअर. मग बघा, आपण ऑब्जेक्ट पहिले घेतला, बरोबर आहे. आता सब्जेक्ट शेवटी घेऊन घेऊ, बरोबर आहे. येस. हीच काय होते, बाय हिम. बघा पहिला आपण चेंज केला. तिसरी स्टेप सांगितली तुम्हाला, जर समजा स्ट्रक्चर फॉलो करायची आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघा V2 जर असेल, पॅसिव्ह मध्ये काय करतो आपण, V2 जर आलं असेल, वॉज, वर प्लस V3. बरोबर आहे. आता गेव आलेला आहे, आपल्याला काय करायचं आहे, आता आय नंतर वॉज येईल की वर येईल. येस, क्लिअर, वॉज येईल. आणि नंतर गेवचं V3 करायचं आहे, काय होईल, गिवन. आय वॉज गिवन. आणि आता सेंटेन्स मध्ये उर्वरित भाग आला होता, डायरेक्ट ऑब्जेक्ट, हा जसा जसा घेऊन घेऊ. आय वॉज गिवन अ चॉकलेट बाय हिम. बघा, जर सेंटेन्स मध्ये 2 ऑब्जेक्ट असेल, जसं मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होतं, चॉकलेट काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे सेंटेन्स दोन्ही पद्धतीने करता येते. आता आपण काय करू, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन हे सेंटेन्स चेंज करून पाहू. बघा, सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट मध्ये काय आहे, ही. गेव काय आहे, V2.
मी काय आहे ऑब्जेक्ट आणि अ चॉकलेट काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ, प्रोसिजर तीच आहे आपली. येस, अ चॉकलेट. V2 आलेला आहे, V2 असेल तर काय करायचं आहे, वॉज वर प्लस V3 अ चॉकलेट. येस, अ चॉकलेट लिहिलं आणि ऑब्जेक्ट मध्ये काय घेतलं, बाय हिम. हिचं काय होईल, बाय हिम. अ चॉकलेट वॉज गिवन. आता इथे मी आहे की नाही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इथे फक्त काय करायचं आहे, टू मी करायचं आहे. येस, लक्षात ठेवायचं प्रोनाउन्स काय करायचं आहे, टू मी. चॉकलेट वॉज गिवन टू मी बाय हिम. ऑल ऑफ यू अंडरस्टँड द सेंटेन्स? ओके, येस. सी नेक्स्ट सेंटेन्स. येस, शी हॅज शोड मी द वे. चेंज द व्हॉइस. बघा आपल्याला या सेंटेन्सचं व्हॉइस चेंज करायचं आहे. काय करायचं आपल्याला, सेंटेन्सला डिवाइड करायचं आहे. कशामध्ये, सब्जेक्ट, पहिली स्टेप सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट मध्ये. बघा या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट, येस शी, शी काय आहे सब्जेक्ट. नेक्स्ट हॅज शोड काय आहे वर्ब. व्हेरी गुड. ओके, येस. मी काय आला या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट. आणि द वे काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, येस. आता आपण या सेंटेन्सला चेंज करायचं आहे. पण व्हॉइस करताना आपल्याला पहिले आयडेंटिफाय करायचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस. वर्ब वर फोकस करा. काय आलेलं आहे, हॅज शोड. बघा आपण स्ट्रक्चर मध्ये बघितलं होतं, बघितलंय ना. जर समजा हॅज शोड म्हणजेच काय आहे, हॅव हॅज प्लस V3. म्हणजे सेंटेन्स कुठलं झालं, ऍक्टिव्ह व्हॉइस. कसं ओळखलं आपण, हॅव आणि हॅज प्लस V3 गेलेलं आहे. आता या सेंटेन्सचा आपल्याला व्हॉइस चेंज करायची आहे. पहिला आपण स्टेप पूर्ण केली, कुठली, सेंटेन्सला डिवाइड केलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण सुरुवातीला घेऊ ऑब्जेक्ट. काय घेणार आहोत आपण, ऑब्जेक्ट घेणार आहोत. या सेंटेन्स मध्ये बघा ऑब्जेक्ट काय आहे, येस ऑब्जेक्ट आहे मी. मीच मग इकडे काय होईल, आय. आणि इथे बघा सब्जेक्ट मध्ये काय आलं, शी. तिकडे काय जाईल, बाय हर. ओके, आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची रिप्लेसमेंट केली. सेकंड स्टेप झाली. तिसरी स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे, वर्ब वर फोकस करायचं. स्ट्रक्चर बघा काय आलं, हॅव आणि हॅज आहे. हॅव हॅज प्लस V3. फक्त एकच वर्ड घ्यायचा आहे, कोणता, बिन. मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हॅव हॅज प्लस V3 असेल, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय करतो आपण, हॅव हॅज प्लस बिन प्लस V3. बघा इथे टेन्स वगैरे आयडेंटिफाय करायची गरज नाही. हॅव आणि हॅज प्लस V3 आलं म्हणजे हा परफेक्ट टेन्स आहे. मग समजा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर काय करायचं, काही गरज नाही. हॅव हॅज प्लस V3 आली, पटकन आपल्याला काय करायचं आहे, फक्त बिन लक्षात ठेवायचं. तसे तुम्हाला 6, 7 आणि 8 मध्ये सांगितलेलं आहे, फक्त बिन एकच शब्द टाकायचा आहे. बरोबर आहे, इथे V3 करायची गरज नाही. ओके, येस. आय घेतला आणि आपण बाय हर घेतलं. वर्ब मध्ये बघा काय आहे, हॅज शोड. आपल्याला डिसाईड करावं लागतं हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं. आणि ते कशानुसार डिसाईड करतो आपण, सब्जेक्ट नुसार. आता हे जर सेंटेन्स बघा, या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही बघितलं काय आलेलं आहे, येस हॅव हॅज. बरोबर आहे, शी नंतर हॅज आलं. पण इथे बघा आता आपण ऑब्जेक्ट जो पहिले घेतला सुरुवातीला, सब्जेक्ट झालेला काय झालेला आहे, आय. आय नंतर काय येईल, हॅव. म्हणून आपल्याला आय हॅव बीन शोड द वे, हे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे जसं तसं, बाय हर. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. स्टेप सांगितल्या त्या स्टेप तुम्ही फॉलो करा. बघा आता इथे दोन ऑब्जेक्ट आले ना, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आपण हे सेंटेन्स पुन्हा दुसऱ्या पद्धतीने करूया. पहिले काय घेऊ आपण, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ. दुसरा ऑब्जेक्ट कुठला आला इथे, द वे. येस द वे. नंतर तिकडे सब्जेक्ट जाईल ऑब्जेक्ट मध्ये बाय हर. आता पुन्हा बघा इथे हॅव हॅज प्लस V3 आलं, द वे हॅज बीन. द वे आलं म्हणून इथे काय हॅज बीन शोड. आता इथे मी होतं, मीचं काय करायचं आपल्याला, येस टू मी. काय करायचं आहे, टू मी. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. ओके, सी नेक्स्ट सेंटेन्स. बघा आजपर्यंत तुम्ही व्हॉइस शिकले असाल, पण या पद्धतीने कधी शिकले नसाल. ही तुम्ही पद्धत फॉलो करा. मी जवळपास 12-15 वर्ष झाली ही पद्धत फॉलो करत आहे आणि मुलांचे रिस्पॉन्सेस खूप छान आहे. आणि कुठलेही सेंटेन्स असेल तर ते करतात. येस, बघा सेंटेन्स दिलेला आहे, द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट. येस, द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट. या सेंटेन्सला आपल्याला डिवाइड करायचं आहे. पहिली प्रोसेस पहिले आपण बघून घेऊया सेंटेन्स मध्ये काय करायचं आहे, चेंज द व्हॉइस. ओके, येस. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आपल्याला, सेंटेन्सला डिवाइड करायचं आहे सब्जेक्ट वर्ड ऑब्जेक्ट मध्ये. येस, द मॅनेजर सब्जेक्ट, वर्ब will give, object you, and direct object yes a ticket. आता या सेंटेन्सला आपल्याला करायचं आहे, वर्ब वर फोकस करा. काय विल गिव्ह,
आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस की पॅसिव्ह व्हॉइस. विल गिव्ह म्हणजेच काय आहे? येस, ऍक्टिव्ह व्हॉइस. शेल ऑब्लिक विल प्लस V1 असेल तर काय आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. तर या सेंटेन्सला आपल्याला चेंज करायचं आहे. पहिले काय घेऊ आपण? ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टची अदला बदल. ओके येस. सेकंड स्टेप यू. ओके येस. आणि इकडे बाय द मॅनेजर. नंतर आपल्याला फोकस करायचं आहे शेल ऑब्लिक विल प्लस V1 असेल. शेल विल आपण जसं तसं घेतो आणि काय घेतो? बी. येस, पॅसिव्ह मध्ये शेल ऑब्लिक विल प्लस बी प्लस B3. येस, यू विल बी गिवन. आणि येस, डायरेक्ट ऑब्जेक्ट अ ticket. You will be given a ticket by the manager. Did you understand? Okay, सी, हेच आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून देखील करता येईल. तिकीट, येस, ऑब्जेक्ट मध्ये बाय द मॅनेजर, विल बी गिवन आणि इथे यू आहे, यूचं काय होईल? टू यू. समजलं? दोन्ही पद्धत तुम्हाला सांगितलंय, कुठलीही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. ओके येस. नेक्स्ट सेंटेन्स. His school honored him with a medal for his bravery. Okay, yes. आता हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्सचं तुम्हाला व्हॉइस चेंज करायचं आहे. काय करायचं आपल्याला? सेंटेन्सला पहिले डिवाइड करू आपण सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट मध्ये. बघा, येस, रिराईट अ सेंटेन्स बिगिनिंग विथ ही. अरे, आतापर्यंत आपण सेंटेन्स मध्ये बघितलं होतं की चेंज द व्हॉइस. आता इन्स्ट्रक्शन चेंज. रिराईट अ सेंटेन्स बिगिनिंग विथ ही आपल्याला इझी करून दिलेलं आहे. म्हणजे रिराईट अ सेंटेन्स बिगिनिंग विथ ही ने सुरुवात करा. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपण पहिले सेंटेन्सला डिवाइड करून पाहू. ही स्कूल सब्जेक्ट ऑनर्ड काय आहे? V2. हिम काय आहे? ऑब्जेक्ट. आणि विथ अ मेडल फॉर हिज ब्रेवरी काय आहे? अदर वर्ड्स. बरोबर आहे. आता बघा, हिम काय होते? ही म्हणजे हिने सुरुवात करा. हिने सुरुवात करा म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. म्हणजेच काय करायचं आहे? व्हॉइस करायचं आपल्याला. या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? व्हॉइस चेंज करायचं आहे. ही स्कूल काय झालं? सब्जेक्ट. त्याच्यानंतर ऑनर्ड काय आहे? V2. हिम काय आहे? ऑब्जेक्ट. आणि विथ अ मेडल फॉर हिज ब्रेवरी काय आहे? अदर वर्ड्स. मग आता हिने सुरुवात करा म्हणजे ऑब्जेक्टने सुरुवात करा. म्हणजे या सेंटेन्स मध्ये काही व्हॉइस. बघा, बऱ्याचदा आता म्हणजे या पद्धतीने रिराईट सेंटेन्स बिगिनिंग विथ ही, बऱ्याचदा चेंज व्हॉइस अशी इन्स्ट्रक्शन न येता या पद्धतीने येते. किंवा कधी कधी इन्फो गॅप ऍक्टिव्हिटी असते, डायरेक्ट ही दिलं राहील आणि डॅश डॅश डॅश, त्याला इन्फो गॅप ऍक्टिव्हिटी. त्याच्यानुसार देखील तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? व्हॉइस चेंज करायची आहे. इझी करून दिलं. ओके येस. या सेंटेन्स मध्ये बघा, ऑनर्ड. ऑनर्ड काय आहे? V2 आहे. व्हेरी गुड. मग V2 जर असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. याचा आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. पहिले आपण ऑब्जेक्ट घेऊ ही, नंतर या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट शेवटी जाईल. बाय ही. ओ येस, इथे थोडस एक मिस्टेक झालेली आहे. थोडस ते याच्यामध्ये इथे बाय नंतर तुम्हाला हिज स्कूल करायचं आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, इथे बाय नंतर तुम्हाला इथे हिज स्कूल करायचं आहे. ओके, इथे बाय ही चुकीने झालेलं आहे. मी लक्षात ठेवा, इथे काय करायचं आहे? बाय हिज स्कूल करायचं. ओके. ऑनर्ड काय आलं? V2. V2 जर असेल ऍक्टिव्ह मध्ये, पॅसिव्ह मध्ये काय करतो आपण? वॉज, वर प्लस B3. बघा सेंटेन्स मध्ये ही. येस, थोडसा इथे पुन्हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. ही वॉज. ओके. इथे बघा सेंटेन्स मध्ये काय आलेलं आहे? ऑनर. म्हणून आपल्याला इथे ही वॉज गिवनला तुम्हाला इथे कट करायचं आहे. येस, आपण इथे गिवनला काय करू? कट करू. बघा सेंटेन्स. येस, ही जी सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये आपण गिवनला कट करू. ओके. आणि या गिवनच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? ऑर्डर्ड घ्यायचं. ही वॉज ऑनर्ड. सॉरी, ही वॉज ऑनर्ड. ओके येस, घेतला पण ही वॉज ऑनर्ड. आता बघा, राहिलेला पार्ट जो आहे अदर वर्ड्स, तो जसा जसा घ्यायचा. ही वॉज ऑनर्ड विथ अ मेडल फॉर हिज ब्रेवरी. क्लिअर? काय करायचं तुम्हाला? पहिले आपण सब्जेक्ट घेतला ही, बाय ही स्कूल नंतर गेलं. इथे पण आपल्याला काय करायचं आहे? इथे आपल्याला हा पोर्शन नाही घ्यायचा आहे. ओके येस, इथे आपल्याला करायचं आहे बाय हिज स्कूल घ्यायचं आहे. ओके. ही वॉज ऑनर्ड विथ अ मेडल फॉर हिज ब्रेवरी. गिवन कट करायचं. काय घ्यायचं? आणि तिथे ऑनर्ड ऑलरेडी दिलेलं आहे. ही वॉज ऑनर्ड विथ अ मेडल फॉर हिज ब्रेवरी. ओके, सी नेक्स्ट सेंटेन्स. God gives us intelligence.
येस. राईट अ सेंटेन्स बिगिनिंग विथ वी ने स्टार्ट करा. बघा, वी ने स्टार्ट करा म्हणजेच काय करायचं आहे, व्हॉइस करायचं आहे. ओके येस. सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट गॉड, गिव्स V1, अस ऑब्जेक्ट आणि इंटेलिजंट अदर वर्ड. ओके येस. काय करू आपण, ऍक्टिव्ह व्हॉइस V1 जर असेल, V1 आहे म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्ट पहिले घेऊ आपण. ऑब्जेक्ट असं काय होईल, वी. बरोबर आहे. गॉड सब्जेक्ट आहे, बाय गॉड. ओके येस. गिव्स V1 आलं, V1 आलं म्हणजे अमेझार प्लस V3, वी आर. अमेझार प्लस V3, वी आर गिवन intelligence by God. All of you understand? The next sentence. We refuse them admission. We refuse them admission. बघा सेंटेन्स मध्ये राईट सेंटेन्स बिगिनिंग विथ दे ने स्टार्ट करा. ओके येस. दे ने आपण स्टार्ट करू म्हणजेच व्हॉइस करू. सेंटेन्सला फर्स्ट डिवाइड करू. वी सब्जेक्ट, रिफ्युज्ड V2, देम ऑब्जेक्ट आणि ऍडमिशन काय झालं, अदर वर्ड. पहिले काय करायचं आपल्याला, येस ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. काय आलं सेंटेन्स मध्ये, V2 आहे म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. पहिले आपण ऑब्जेक्ट घेऊ. ऑब्जेक्ट सेंटेन्स मध्ये काय, देम. देमचं काय होईल, येस दे. आणि इकडे वीचं काय होईल, बाय अस. तर V2 आहे, V2चं वॉज वर प्लस V3. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये V2 आहे, पॅसिव्ह मध्ये वॉज वर प्लस V3. दे वर रिफ्युज्ड ऍडमिशन. दे वर रिफ्युज ऍडमिशन बाय अस. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड? द नेक्स्ट. I am watching you very carefully. Okay, yes. First, yes. Write a sentence beginning with you. You ने start करा म्हणजेच voice करा. First of all, divide the sentence into subject, verb and object. I काय आहे subject. I'm watching verb. Okay, yes. You object and very carefully other words. Okay, yes. आता सेंटेन्स बघा, you ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट मध्ये येईल. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय एम वॉचिंग म्हणजेच अमेझार प्लस V1 प्लस ING आहे. काय करू आपण, यू पहिले. ओके येस. अमेझार प्लस V1 प्लस ING म्हणजेच काय करतो आपण, यू घेतलं आपण आणि सब्जेक्ट मध्ये आय आहे. आयचं काय करू आपण, बाय मी. अमेझार प्लस V1 प्लस ING असेल तर अमेझार प्लस V1 प्लस ING जसं तसं बिंग घ्यायचं आहे, V3 घ्यायचं. पहिले यू घेतलं आपण, यू नंतर आर बिंग. ओके येस. आणि तिथे बघा, इथे वॉचिंग रिफ्युज्ड. ओके, आपल्याला काय करायचं आहे, जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये आपल्याला रिफ्युज्ड काढायचं आहे. ओके येस. सेंटेन्स मधून काय काढायचं आहे, रिफ्युज्ड काढायचं आहे. आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे वॉच्ड. यू आर बीइंग वॉच्ड व्हेरी केअरफुली बाय मी. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके, सी नेक्स्ट सेंटेन्स. They used video for teaching the students. Okay, yes. See the next sentence. See the sentence. First काय करायचं आपल्याला, डिवाइड करू आपण. Change the voice. Okay, yes. They subject use V1 video object for teaching the students other words. पहिले काय करावं लागेल आपल्याला, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, व्हिडिओ. ओके येस. आपण V1 बघितलं, V1 असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके येस. फर्स्ट घेऊ आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, व्हिडिओ. ओके येस. आणि नंतर ऑब्जेक्ट मध्ये काय जाईल, बाय दे. व्हिडिओ येस. पॅसिव्ह व्हॉइस V1 जर असेल तर अमेझार प्लस V3. व्हिडिओ इज युज्ड फॉर टीचिंग द स्टुडंट्स बाय them. Okay, see next sentence. The legend tells us how the castle receives its name. Okay, yes. Divide the sentence into subject, verb and object. Change the voice करायचं आहे. The legend subject tells V1 us object how the castles received its name, other words. Okay, yes. पहिले काय करू आपण, सेंटेन्स बघून घेऊ. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे कारण की V1 आलं, टेल्स. ओके, आता याचं आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. पहिले काय घेऊ आपण, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, अस. असं काय होईल, वी. ओके येस. आणि द लिजन तिकडे जाईल, बाय द लिजन. टेल्स काय आलं, तिथे V1 आलं. V1 जर असेल तर एम इज आर प्लस V3. वी येस, अमेझार प्लस V3. वी आर टोल्ड. ओके येस. आणि अदर वर्ड्स, हाऊ द कॅसेस रिसिव्ड इट्स नेम. आणि लास्ट मध्ये बाय द एजंट. ओके येस. नेक्स्ट 10 सेंटेन्स. शी गेव द बेबी अ थॉरो बॉडी इन्स्पेक्शन. येस बघा, शी गेव द बेबी अ थॉरो बॉडी इन्स्पेक्शन. काय करायचं आहे, चेंज द व्हॉइस. ओके येस. सब्जेक्ट शी, वर्ब V2. द बेबी
thorough body inspection object. Okay, अदर वर्ड्स थॉरो बॉडी इन्स्पेक्शन. ओके येस. काय करायचं आहे सेंटेन्स मध्ये व्हॉइस चेंज करायचं बघा. V2 आलं म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे पॅसिव्ह मध्ये चेंज करायचं आहे. पहिले काय करू आपण द बेबी. ओके येस. नंतर ऑब्जेक्ट मध्ये बाय हर द बेबी वॉज आम्ही जर V2 असेल वॉज वर प्लस V3. येस. द बेबी वॉज गिवन. येस. ऑब्जेक्ट a thorough body inspection by her. All of you understand?